अध्याय ऐकणाऱ्यांसाठी महत्त्वाची सूचना आहे. कृपया अध्याय ऐकताना तो अपूर्ण असताना मध्येच बंद करून अध्यायाचा अपमान करू नये. अध्याय संपूर्णपणे ऐकावा. ओम नमो आदेश. श्री नवनाथ भक्तिसार या ग्रंथातील आपण आज 26व्या अध्यायाचे पठण करणार आहोत. असे मानले जाते की या अध्यायाच्या नित्यपठणाने गोहत्येचे दोष नष्ट होतात व शत्रुतुल्य मुले होत नाहीत. अध्याय 26मध्ये शापमुक्त सुरोचनाचे इंद्रलोकी प्रस्थान आणि भर्तरीचा विक्रमाकडे मुक्काम याबद्दल वर्णन केलेले आहे. सुरू करूयात अध्याय 26. श्री गणेशाय नमः. जय जयाजी कमलापती, सर्वसाक्षी आदिमूर्ती, पूर्णब्रह्मा सनातन ज्योती, रुक्मिणीपते जगतमया. हे दीननाथा दीनबंधू, मुनी मानस रंजना कृपा सिंधू, तरी आता कथा सुबोधू, रसज्ञ शब्दी वद्विका. मागील अध्यायी कथन गंधर्व नामी सुरोचन शक्रशापे गर्दभ होऊन सत्यवती वरी येली. तरीही असो मागील कथा सिंहावलोकिनी पहा आता, कमठ कुल्लाळ कानन पंथा अवंतिके जातसे. गंधर्व गर्दभी संसार वाहून स्वदारेसहित सत्यवती रत्न, मार्गी चालता मुक्को मक्कामा अवंतिके पातला. कुल्लाळगृही सदन पाहून राहते झाले समुच्चय करुण, परिसत्यवती ते सुडाळपणे कन्ये समान पाळीत असे. सकळ मोहाचे माझा मायाफळ सत्यवती ते अर्पी कुल्लाळ, आसवासनादी सकळ इच्छे समान पाळीत असे. तो एके दिवशी सत्यवती म्हणे ताता कमठ मूर्ती, मम लग्नाते करुणीपती माझा मज दावी का. येरी म्हणे वो अवश्य माय, या बोलाचा फेडीन संशय. मग रात्री अवसर पाहुनी समय गंधर्वापाशी पातला. म्हणे महाराजा पशुपती, कामना वेदिलीचे तव चित्ती, ते फळासी येऊन निगुती तुझ लागी पावती झाली. तरी त्या अर्थासुलक्षणा पुढे व्हावे मंगल कारण, सत्यवती उत्तम रत्न वाट पाहे पतीची. तरी या प्रश्नाचे उत्तर देऊन उभय मिरवावे समाधान, ऐसे एकता संकट वचन गंधर्वराज वदत असे. तरी असो अन्य विधी ते प्रविष्ट न व्हावे हे लोकांत, तरी योजनी असुर लग्नात सत्यवती स्वीकारू. म्हणे महाराजा कमठा ऐक, मंगलविधी नसे एक, आसुरी विधीपूर्वक हा सोहळा मिरवीत असे. ऐसे बोलता गंधर्वराव कमठ म्हणे आहे बर्वे, परी एक संधी उदित भाव उदय पावला महाराजा. म्हणे संदेह कवन कैसे, परी आपण वर्तता पशु ऐसे, तरी या मिशे संग मनुष्य कैसे रीती घडील की. तरी संदेह फेडूनी माझा प्रिय करावी आपुली भाजा, ऐसे ऐकुनी कमठ जोजा उत्तर देत असे. तो म्हणे महाराजा कमठा ऐक, रत्न सत्यवती अलौकिक, ऋतुसमय सत्यदोंदिक श्रुत करावे आम्हा ते. तू श्रुत केली या दृष्टी, द्रावीन आपली स्वरूप कोटी, गंधर्वेश इच्छा पाठी पूर्णपणे आणि नकी. सत्यवती उत्तम जाया, चतुर्थ दिनी एकांत ठाया, तुष्ट करीन गंधर्वी काया वरुणिया महाराजा. ऐसे बोलता गंधर्ववाणी तुष्ट झाला कमठ मनी, स्वधामात संचरोनी वृत्तांत कन्येसी निवेदिला. म्हणे माये वो सत्यवती, कामना जे आहे तव चित्ती, ते ऋतुकाळी कामा होती गंधर्वाराज ओपी लगे. आपल्या स्वरूपा प्रकट करून योजिते आसुरी लग्न, तरी तेची वरुणी समाधान सुखा लागी पावशील. ऐसे सांगुनी कमठ कुल्लाळ शयनी पहुडला उत्ता वेळ, ती निशा लोटुनी उदयकाळ कबस्तीचा पातला. तेही लोटल्या दिनोदिन समय पातला ऋतुकालमान, चतुर्थ दिनी कुल्लाळ जाऊन श्रुतकर गंधर्वाते. म्हणे महाराजा गंधर्वनाथा, योजेला समय आला आता, तरी उभय काम पूर्ण होता स्वीकारावे महाराजा. ऐसे बोलता कमठवाणी वेशगर्दभी तक्षणी, सोडून स्वस्वरूपा प्रकट करुण महिलागी मिरविला परी जैसा गबस्ती, वस्त्राभरणी कनकांती. कमठे पाहुणे चित्त सरती, आनंद तोय हेलावे. चित्ती म्हणे भाग्यवंत, मज समान नाही या महित, स्वर्गवासी गंधर्व दैवत मम गृही वर्तत असे. आहाती धन्य सत्यवती, बैसलीसे पुण्य पर्वती, ऐसा स्वामी जिये ते पती, निज दैवे लाधला. राहिला परिवर्णनासी मती, नसे बोलावे अनुसंमती, स्वर्गफळाची लागले हाती सत्यवती कारणे. जैसे अमरा पियुषदान आतुडले मंथनी, दैवे करुण ही दानवांत नवनिधिधन, कुबेर लाधला पुण्याने. की शिवमोळीचे दृढासन, दैवे लादला रोहिणी रमन, देवी गंधर्व सुरोचन सत्यवती ही लादली. की प्रत्यक्ष सूर्यनारायण पाठी वाहे श्यामकर्ण, नयाये देवे करुण सत्यवती लाधली.
की अब्दीच्या दारा कमला नामे विष्णुसी लादली दैवे करुण, देवी गंधर्व स्वामी सुरोचन सत्यवती लादली. ऐसा विस्मय कमठ पोटी करीत आहे हर्षे देखी. मग भाळ ठेवणी चरण संपुटी विनवणी करीतसे. म्हणे महाराजा स्वर्गधाम का आहा मी अभूत असे या लोका, नेनुनी तव प्रताप आवांका कष्टविले पापिष्टे. तव पृष्टी ते ग्रंथिका वाहून गर्दभ भाविला आपुले मनी, अहम मूड मी अभूत खानी आरोहण केले पापिष्टे. अहा स्वामी या ऐसी कोटी असुनी मृत्तिका वाहिली पाठी, नेनुनी तुते केले कष्टी मीही दुरात्म्या पापिष्टे. हा कर्म हे अनुवार आरोहता तव पृष्टीवर, तै दुरात्मा मृष्टीप्रहार करीत होतो पापिष्ट. तरी ऐसे अपराधांसी क्षमा करी का दयारायशी, ऐसे म्हणून पुन्हा चरणासी चिजमोळी अर्पितसे. मग सुरोचन गंधर्व हात धरुणी कमठ सध्याने नेत, म्हणे महाराज स्वकांते ते सांभाळावे सर्वस्वी. मग सुरोचन गंधर्व एकांतासी पाचारिले सत्यवतीसी, येरी अयताची षोडशोपचारेसी गंधर्वचाच पूजियेला. मग अतिप्रीती संवाद स्थिती ऐक्य भावाने उभय रमती, असुर विवाह कामार्थ रती तुष्ट चित्ती मिरविले परी त्याच रात्री गर्भ संभवला सत्यवती, प्रारब्ध योगे पुत्रवती जठरस्थानी राहिला. यापरी गंधर्वराज म्हणत असे सत्यवती भाजपुत्र सुखाते पाहिले जोज, स्वर्गवास करीन मी. शक्रशापापासून कथा सत्यवती ते होय सांगता, कथा सांगून म्हणे आता सुखक्षेमात असावे. तरी तुझं आता राजबाळी, पुत्र उल्हास येणे काळी, परी तो पुत्र महाबळी राजासनी मिरवेल परी धर्मदाता, विक्रमनामी विख्यात धैर्यराशी अवधारीवंत शतकर्ता मिरवेल. ऐसा पुत्र तू चिवड्या मनी लादसील व शुभानाने मी तव ऋणापासून मुक्त झालो सर्वस्वी. आता उरले शापमोचन पाहताची घे पुत्र वदन, अमूल्य स्वर्गसुखा पाहोन स्वस्थानासी जाऊनी. यावरी पुढे तू कोरटी मम क्षती न करी आपले पोटी, विक्रम पुत्र पाळुनी शेवटी सकळ सुखा भोगी का. ऐसे सांगून सुरोचन पुन्हा गंधर्वेश धरून, सवेची सेविले आपुले ठाणा अंगणात येऊनिया. यापुढे दिवसानुदिवस गर्भ लागला आहे वाडी, सफरी लोक पुस्ती कुल्लाळास सत्यवती कोणही. यरो म्हणे मन कुमरी मुहे आणली आहे माहेरी, गरोदरपण निवटल्यावरी पुन्हा जाईल स्वसदन. ऐसे जगदाते करुणी भाषण तुष्ट मिरवे सकळांचे मन, यापरी तिथे 9 मास पूर्ण गर्भस्थानी विराजले. तो सुलक्ष समयो सुलक्ष तिथी, नक्षत्रकर्ण शुभयोगांती, चंद्रबळ तारायणी प्रस्तुत झाली सुलक्षणी. बाळ पाहता शुभानाने तेजपुंज लावण्य खाणी, की सरळ तेज ओपुनी तरणी पाहुणचारी आराधिला. पुढे होता संस्कारासी बारसे केले 12 दिवशी, पाळणा घालून बाळकासे विक्रम नाम ठेविले सुदिनास. तो अर्क प्रवतला अस्तप्रदेश, सुरोचन गर्धवेश साठीत झाला तक्षणी. मग संचरुणी सदनाते सत्यवती ते म्हणे कांते, शीघ्र आणू पाहू दे बाळकाते पुत्रमुख या काळी. बैसोनिया वस्त्रानही सत्यवती देत बाळ आणून, अंकी सुरोचन गंधर्व घेऊनी पुत्रमुख पाहिले. पुत्रमुख पाहता दृष्टी आटून गेल्या शापकोटी, तो अमरी जाणवले शक्रपोटी मातली ते पाठविले. विमान रोहना मातली घेऊनी येता झाला अवंतिका स्थानी, शीघ्रदारी आसन ठेवूनी सदना माझी संचरला. तो सुरोचन गंधर्व बाळ घेऊन परम स्नेहाने घेत चुंबन, तो मातली सानिध्य उभा राहून बोलता झाला गंधर्वाते. म्हणे महाराजा सुरोचना मज पाठविले पाकशासने, तरी आता आरोढुनी विमाना अमरस्थानी चलावे. आता सोडून पुत्र मोहाते चलावे की देवनाथ, आहा वाट आपुली पाहत शापमोचन जाहलिया. ऐसे बोलता मातली वचन सत्यवती ते बाळक ओपून, म्हणे कांते समाधाना ठेवी आता जातो आम्ही. ऐसे बोलता सत्यवती म्हणे महाराजा गंधर्वपती, बाळ तानुले टाकून क्षिती, कैसे जाता महाराजा तुम्ही गेल्या सोडून माते, कोण आहे मम देहाते, निढळपणी परदेशाते सोडून कैसे जाताजी. ऐसे म्हणून सत्यवती हंबरडा फोडीला वृत्ती, वृक्षू भरुणी नेत्रापती दुःख सरिती लोटत असे. म्हणे महाराजा तुझे कारणजनक आहे, माझा सत्यवर्ण जाण तुटला आहे, निर्लोप होऊन कैसे सोडून मज जाता. आहा महाराजा तुम्हासाठी सर्व सोडून भांडारकोटी जनक जननीची पाडूनी तुटी जोड केली मी तुमची. तरी आता मज सोडून तुम्ही जाता निढळवाने, माते करुणी दीनपण योग्य तुम्हा दिसेना. ऐसे बोलता सत्यवती हृदय धरी सुरोचनपती, चुंबन घेऊनी अश्रुवाती कुसुनिया वदत असे. एके युती शुभानानी तुझं स्मरण होता माझे मनी,
त्याच वेळा उतरुणी अवनी भेटी देईन तुते गे. ऐसे दोन्ही भाष्य उत्तर शांतविले युवती अंतर मग आराहुनी विमानावर कमठास पुसूनी निघाला. सत्यवतीचा धरुणी ते हस्त कमठा होपुनी माहीत म्हणे तनयाचा मम सांप्रत सांभाळ करी महाराजा. ऐसे वदोनी सुरोचना पाहता झाला शक्रस्थान. येरीकडे म्हणे बाळताने वयवर्धन होत असे. दिवसानुदिवस होता थोर. सप्तवर्षी झाला कुमार मग मुलांशी खेळता झाला सत्वर. राजचिन्ही खेळत असे. ऐसे खेळता मुलांत 12 वर्ष लोटली त्यात ईर्षे पडून पाळ खेळात विद्ये लागी लागला. विद्या तरी सहज चिन्ही शास्त्र आधार अश्वारोहणी सहज सेवकाश्रय करुणी विद्ये लागी अभ्यासी. सहज मग ते विद्ये कारणी ओळखी पडली राजांगणी राजमंडळ सर्व प्राणी विक्रमाते ओळखिती. पुढे 16 वर्षावर ते इष्टत्व भेटविला विक्रमरायाते. पाईक चाकरी अर्पून याते ग्रामरक्षणी ठेविले. ग्रामरक्षण दरवाजावरती पहारा गाजूनी जागवी राती. तो व्यावसायी बाजार क्षिती येथे थे येऊनी राहिले. तया माझी भर्तरीनाथ वनरचर वा सावजी भाषा जाणत. कोल्हे भुंगताची अकस्मात भाषा सांगे तयांची. म्हणे उत्तर दिशे हुनी दानव निर्बळपणी होऊनी मानव. दक्षिण दिशेचा धरुणी गौरव जात आहे पांथिक तो. तरी त्याच्या सामोरे जाऊन वधील कोणी तया कारण वधील ग्रामद्वारा पूर्ण रुधिर टिळा रेखावा. आणि दुसरे आपले भाळा तेची क्षणी रेखेचे टिळा तो अवंतिका उत्तम स्थळा नृपत्वाते मिरवेल. ऐसे ऐकता भर्तरीवाणी विक्रम जातसे शस्त्र घेऊनी येथपर्यंत कथारंजनी पूर्व अध्यायी वदलिसे. परी श्रोते बुद्धिवान पाहती सिंहावलोकन चित्रमा गंधर्व शापोन राक्षसदेही मिरविला परी शापमोचन बोलला वरदे शापे सगन. तो ती घडी निटावून रांगत फिरत ये वेळा. तरी शापवचनी शापमोचन शिववरदे शाप सगन बोलिलाच असे त्रिनयन की शापे गंधर्व सुरोचन राहिला की. तयाच्या विरे करुण निर्माण होईल विक्रमनंदन. त्याच्या हस्ते पावणी मरण राक्षस शरीरा सांडसी तू. ऐसा उशाप शिववरदेसी होता चित्रमा गंधर्वासी. तो समय भर्तरी वागोत्तरासी येऊनिया झगटला. असो ही मागील कथा विक्रम भर्तरीची शब्द ऐकता. शस्त्रसज्जोनी समोर पंथा चित्रमा गंधर्व होतसे. तव चित्रमा गंधर्व राक्षसापरी करुणी भाव. मानव रूप धरुणी स्वभावे येत आहे पांथिक तो. येत आहे परंतु 4 अमूल्य रत्ने तेज अपार. मुष्टी घेऊनी राक्षस थोर मानव वेशे गमत असे. तो विक्रम जाऊनी तया निकटी शस्त्रविद्ये ते विपुल जेठी. सामोरा होऊनी मोही दृष्टी असेल तसे प्रेरित असे. सकळ प्रहार भेदिता घाई राक्षस उद्धुनी पडेला माई. प्राण कासावूनी होऊनी देही पडता झाला तात्काळ. मही पडता चित्रमा गंधर्व. विक्रम प्रज्ञावन्न प्रसिद्ध वस्त्रे भिजूनी रुधिरे शुद्ध भाळी टिळा रेखिला. तो राक्षस होऊनी गतप्राण दिव्य देही निघे तेथून. गंधर्व रूपी सोपदा पाहून विक्रमाते वंदिले. मग गंधर्व करिता स्वये दृष्टी विमान उतरले महितळवटी. त्यात आरोहण करिता जेठी विक्रम कुसे तया ते. म्हणे महाराजा राक्षस पूर्ण स्वर्गा करू जासी गमन. ही तो कळा राक्षसा कारण दुर्लभपणी वाटत असे. मग शिव फासे खेळापासून विक्रमा सांगितले शापकथन. आपले चित्रमा गंधर्व नाम सांगून गेला स्वस्थान. येरीकडे प्रेतशरीरी चाचपुनी पाहे करी. तो 4 रत्ने मुष्टी माजारी तेजपुंज देखिली. तिघे चिंतामणी वैडूर्यवंत सकळ कामद चौथे अद्भुत. अशी 4 रत्ने विख्यात सकळ कार्य चालती. विक्रम देखता हर्षवंत मग तो भर्तरी धन्य म्हणत. ऐसा पुरुष प्रज्ञावंत अवतार दक्ष म्हणावा. जैसा वृक्षांत कल्पतरू दैन्यहारी सुखपरू. न्याय नगरात हा नरू श्रेष्ठ जगी भासत असे. की पशु माझी धेनू जाती त्यात सुरभी कामना द्रवती. न्याय मनुष्य जाती श्रेष्ठी जग भासत असे. की रत्ना माझी वैडूर्यवंत नित्ता चिंतामणी उपकार स्थित. न्याय मनुष्यात ज्येष्ठ जगी भासत असे. की पाषाण जाती उपकार स्थित परिस्पनाते निर्वत. न्याय मनुष्यात श्रेष्ठ जगी भासत असे. ऐशी भावना धरुणी चित्ती आणिक कामना वरितसे पुरती. ऐसा पुरुष स्वसांगाती त्रैलोक्यात मिरवेल. ऐसा विचार मार्गे करून पाहता झाला द्वार ग्राम. रुधिर टिळा द्वारासी उत्तम चर्चुनिया निघाला. ऐसा निगुणी अतित्वरा आला व्यावसायिक शिबिरा. तवते भर्तरीस घालून घेरा सकळ बैसले वेष्टोनी. त्यात जाऊनी मध्यस्थानी बैसला व्यावसायिक गुणी. परी बैसला दिसे तरणी की नक्षत्र स्वामी नक्षत्रांत.
त्याच्या रीती भर्तरीनाथ की चंद्रज्योती तेजवंत असो व्यावसायिक विक्रमाते पुस्ती कोण तुम्ही जी. येरी म्हणे व्यावसायिक आम्ही असो राजसेवक राज आज्ञे ग्राम रक्षक देशावरी नांदत असू. तरी सहज स्थिती मनाची ओज तुम्ही भेटस पातलो सहज उत्तम तुमच्या गोष्टी गुज ऐकून हर्षलो. येरी म्हणे आमच्या गोष्टी उत्तम कोणत्या ऐकल्या जेठी. विक्रम म्हणे तुम्हा दृष्टी सन्मुख पहारा देत असे. तुम्ही खाली मी कुशावरती निकट पहारा देतो रात्री. तुम्ही बोलता ती तुके निगुती श्रवण होत असे आम्हा ते. परी हे आता असो कैसी तुम्हावरी धाडी आली विशेषी. ते श्रुत झाली कैसी तुम्हासी म्हणून शोधा पातलो. तुम्हावरी आली धाडी हे राया सकळ कळली प्रौढी. परी तुमच्या मुखी कळता निवाडी रक्षण करू तैसेची. तरी ते तुम्ही दृष्टी व्यक्ती तस्कर पाहिले किती जमाती. येरू म्हणती एकशती दृष्टिगोचर झाल्याची. विक्रम म्हणे तस्कर येता कैशी कळली तुम्हा वार्ता. येरे म्हणे बोले भुंकता वर्णन केले या वाचे. स्वहस्ताने उठून भर्तरीसी दाखविती तया लागून. येरू म्हणे नामी कोण मिरवित आहे हा बावा. व्यावसायिक म्हणती त्याते भर्तरी नाम आहे याते. मग दृष्टी पाहुणी प्राजळवंत पूर्ण ओळख झाली. क्षणिक बसून नाना भाषण व्यावसायिकाचे तोषवी मन. मग उठत झाला त्यापासून चालता ग्रामी संचारला. तेसाची जाऊन आला एकांती भेट झाली जकात्याप्रती. तव मागिल्या घटकारती सदनावा हे रेतसे. उदक पात्र विराजले हाती जात होता दिशेप्रती. तो हटकोनी बैसविला क्षिती वदे त्याते रसज्ञ. म्हणे आपले ग्रामी कटक वृषभथाटी व्यावसायिक. तयांचे जकाती नाणे देख वृषभाते घेतले. तरी त्या वर्तली राणी मी देईन त्रे अर्थगुणी. तरी भर्तरी नामी तया पैरत्नी मागुनी घ्यावे महाराजा. म्हणाल भर्तरी नाम कोण तरी मम बंधू पाठीचे रत्न. कार्य विभक्त आत्मा होऊन व्यावसायिका हिंडत असे. तरी तयाचे आमचे सांगोपण केल्या थोर. वाढेल धर्म आणि पुण्याचा स्थावर संगम परलोकाते निर्वेल. अशा प्रकार युक्ती सांगुनी जत्का दाराप्रती. हे ऐकून ग्लानित मती द्रव्यलोभे तोषला. द्रव्यलाभ तरी कैसा त्रिगुणार्थ होता ऐसा. बघ मेलिया देवी जात ठसा संजीवनी होऊन आगळा. तरी द्रव्यानं म्हणावे अमृतवल्ली. निर्जीव मनुष्याचे संजीवनी ठेली. आणि दुसरा मार्ग तयाजवळी माईकपणी विराजे. तरी धनाचे बहु भास वते सुख दुःखालेश. धनकांता धवळार सुळस सर्व दुःखा संपादी. धने मोक्षाची पाहिल वाट. धने भोगील मही पाठ. धनेची नरक भोगील अचाट यमपथा जाऊनी. धनाचा अपार तमासा सुसंग कुसंग खेळे फासा. सर्व यश करता सबळ पैसा इष्टानिष्ठा वर्तत असे. असा जयास विक्रम बोलता जगात सहज आला होता. म्हणे विक्रम ते काम दुहिता पूर्ण करीन मी तुझी की. ऐसे बोलूनी कर्तळ वचन देऊनी तोषविले तयाचे मन. मग विक्रमा ते बोलवून शौचविधी सारीला. सकळ झाले एकांतिकरणी. सेवित झाला आपले आसन. मग वृत्त्या लागी बोलवून व्यावसायिका पाचारिले. गुन्ह्या माल टिपी लावून हिशोबापरी बोलूनी धन तव ते व्यावसायिक आणून तया करी उपतसे. यापरी बोले जकाती. म्हणे व्यावसायिक ऐका युक्ती. भर्तरे नामे कोण जमाती तुम्हा माझी आहे रे. येरी म्हणती उगलाची पोसणी आहे आमचे मंडळा गणी. जकाती म्हणे आमच्या नयनी कैसा आहे पाहू द्या. तव त्याते पाचारुनी दावित झाले विमुठ खाणे. म्हणता हाची आमच्या गणी विराजा आहे महाराजा. मग जकाती पाहुणी भर्तरीसी. म्हणे हा प्रत्यक्ष महीचा शशी. कोणीतरी अवतारासी मही लागी विराजला. तरी आता असो कैसे हा आपल्या गावात असावा पुरुष. व्यावसायिक रान माणूस या गणी योग्य दिसेना. ऐसा तर्क आणूनी म्हणी बोलाविला हे पाहुणयनी. मग व्यावसायिकांचा मुख्य स्वामी एकांतात पैनेला. एकांती नेता म्हणे व्यवसायात तुमचे द्रव्य देऊ तुम्हा ते. माफी चिठी करून जित्वरीत तुम्हा लागी बोलवू. तरी पुन्हा परतून माल आणा सबळ भरून. तोवरी तुम्हा सवय ठेवून ग्रामवस्ती येथे असावे. म्हणशील ते निराश्रित पोते ठेवणी नाही जात. बाकी साखी येणे आम्हाते गवा माझी उरली असे. तरी सकळ हिशेब प्रकरण माहीत आहे जकात्या कारण. तरी त्यापाशी शेर घेऊन तया संमती वर्तावे. मग अवश्य म्हणे भर्तरीनाथ राहीन म्हणे सर्व संमते. देणे घेणे सकळार्थ उपळून घेईन महाराजा. ऐसे म्हणून त्वरा करीत व्यावसायिक घेऊनी भर्तरी ते. येऊनी शीघ्र जकात गृहाते तया हाती बोळविले. ओपिले परी करे कैसे बोलून की तुमचे गृही आमचा गडी जाण. ग्रामावळी ते वसूल करून जकात तुमची सावरील.
आम्ही येऊ पुन्हा परतून तोवर करी त्यांचे संगोपन, आपले द्रव्य घ्या फेडून, उरल्या हाती या उपा. ऐसे बोलणी तया देखती, उपते झाले जकाते हाती. उत्तम भाषण पुसुनी तयाप्रती, शिबिराते पातले. मालटाल उरला विकुणा, निकते झाले मग तेथून. येरीकडे विक्रमा कारण, पाजारिले जकात्याने. नेवणी तया एकांतासी, म्हणे केले सांगितल्या व्रतासी. मग हिशोब दावून बेरजेसी, द्रव्य आणि म्हणत असे. ऐसे बोलता जकाती वचन, तो काढून देत असे एक रत्न. म्हणे हे तुझ्यापासून असू दे गहाण, संजयिता पणासी. तुझे द्रव्य त्रेभाग्यार्थे, देवणी घेऊ स्वरत्नाते. ऐसे वदत जकात्याने, अवश्यपणे होत असे. या उपरी भर्तरी निमित्ते, म्हणे बंधूचे ओळखीते. न बोलूनी काहीच त्याते, भोजना पाठवी मम गृही. नित्य नित्य भोजनी गाठ, पडता होईल ओळखी दाठ. मग सहज बोलण्याचा मेह पाठ, खुणा खुण मिळेल की. बाहेर निघाले उभय ताते, ऐसे सांगुनी एकांताते. मग जकाती पाहुनी भर्तरी ते विक्रमाते बोलत असे. म्हणे विक्रमा ऐक वचन, आम्हापासून शेर घेऊन जाणे. तयाची पाक निष्पत्ती करून जाणं, हा गडी आमचा संगोपा. तुझ्या गृही तुझी माता आहे, विक्रमा पाक निष्पत्ती करता. तरी या भर्तरीचे आता संगोपन करावे. ऐसे विक्रम ऐकता वचन, म्हणे स्वीकारीन तुमचे बोलणे. मग भर्तरीचा हात धरून स्वसदनासी पैनेला. द्वारा निकटे टाकूनी वसन, यावरी बैसला व भर्तरीतना. 4 घटिका करुणी भाषण, गृहा माझी संचरला. माता पाचरुनी सत्यवती, निकट बैसवणी एकांती. तर्जनी कुणने दाखवणी जती, वृत्तांत सर्व सांगत असे. जंबूक बोल भाष्यापासून, तिथे सांगितले सकळ कथन. स्वकरी मिरविला लोभिक रत्न, तोही धीट पैकेला. ऐसे ये परी धीट होता, संतोष मनी सत्यवती माता. उपरांत विक्रम झाला सांगता, भर्तरीविषयी वचनाते. म्हणे माते मजहुनी अधिक, भर्तरीचे मानी स्नेह दोंदिक. पूर्ण अवतारिक पाठीरक्षक, पुढे माते होईल गे. तरी आता दुसरा सुत, ज्येष्ठपणे मिरवेल लोकांत. अनुरेणू इतके यात भिन्न पडून येते का. सकळ मोहाची करुणी गवसनी, लेववी भर्तरी शरीरा लागोनी. आणि तो वर्तील स्वइच्छा पाणी, तैसे वर्तू देते असे की. ऐसे सांगूनी माते प्रती, पुन्हा बाहेर आला विक्रम नृपती. तो पाकसिद्धी होताची त्याप्रती, भोजनाते सारेले. भोजन झाल्या सजे जाऊन, पाहता झाला दुर्गम स्थान. मग 4 घडी रात्र होऊन, अनुवादिली रजनिते. यापरी भर्तरी तेथून, पाहता झाला जकाती स्थान. जकातदार त्याते दोंदून, भर्तरी ते बोलत असे. म्हणे भर्तरीराव ऐक वचन, तुम्ही असावे सदन धरून. कार्य लागतात पाचारून, घेत जाऊ तुम्हासी. मग अवश्य म्हणून भर्तरीरात विक्रम सदना पुन्हा येत. मग दिवसानुदिवस ते वस्तीत मोहपुरी लोटला. आधीच माहिती सत्यवती, त्यावरी पुत्राची ऐकुनी युक्ती. परममोहात ते भर्तरी जती गुंडाळणी घेतला. जैसा उदकावन मस्त होत, तळमळ करी होता विभक्त. की धेनू लागी वस्त नितांत, विसर कधी घडेना. न्याय मग त्रिवर्ग जाण, मोहे वेष्टले हरणी कारण. एकमेकांच्या दृष्टीविन विरह होता तळमळती. असो ऐसी मोहस्थिती, बंधूपणे जजे मिरविती. यापरी पुढे आता श्रुती, अवधान द्यावे कथेते. नरहरवंशी धुंडीनंदन, पुढील अंत्यही सांगिल कथन. कवी मालू नामाभिधान, सेवक असे संतांचा. स्वस्ती श्री भक्ती कथा सार, समर्थ गौरक्ष काव्य किमयागार. सदा परिसोत भाविक चतुर, 26 अध्याय समाप्त. अध्याय 26 ओव्या 187. श्रीकृष्णार्पणमस्तु. शुभम भवतु श्रीरस्तु. श्री नवनाथ भक्तिसार 26 अध्याय समाप्त. अलख निरंजन.